नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जी समरी ऐकणार आहोत त्यामध्ये आपण सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याबद्दल आणि स्वतःवर विश्वास कसा ठेवावा याबद्दल शिकणार आहोत. आपण स्वतःबद्दल ज्या काही नकारात्मक गोष्टींचा विचार करतो त्या खोट्या असून आपण आनंदी, यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकतो आणि हेच आपण आजच्या समरीतून शिकणार आहोत. चला तर मग समरीला सुरुवात करू. पहिला भाग आहे सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीचा वापर करा. आपल्या मनाचे दोन प्रकार असतात, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. काही समजून घेण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद किंवा उत्तर देण्यासाठी आपण आपल्या कॉन्शियस माइंडचा वापर करतो. आपण मोठे झाल्यावर आपले कॉन्शियस माइंड डेव्हलप होते. दुसरे आहे सबकॉन्शियस माइंड, जे आपल्या भावना आणि समज यांच्याशी संबंधित आहे, ज्याला आपण मनाचा आवाज देखील म्हणतो. ते खूप लवकर डेव्हलप झालेले असते. म्हणून मुले लहानपणापासूनच भावनिक असतात, कारण त्या वयात त्यांचे कॉन्शियस माइंड विकसित झालेलं नसते. म्हणूनच निर्णय घेण्याची योग्यता त्यांच्यात नसते. ज्या गोष्टी आपण बालपणात ऐकतो आणि आपल्या आई वडिलांकडून शिकतो त्या सगळ्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये साठवल्या जातात आणि म्हणूनच मोठे झाल्यानंतरही आपल्या आवडीनिवडींवर आपल्या पालकांच्या विचारांचा प्रभाव असतो. तुमच्या पालकांचा असा समज असेल की पैसे मिळवणं फार अवघड आहे किंवा त्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागतो किंवा मिळवलेले पैसे पुरेसे नाहीत किंवा जास्त पैसे आल्यावर आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावतो, तर त्यांच्या ह्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर पडतो. पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडची शक्ती वापरून तुम्ही हे सर्व चुकीचं ठरवू शकता. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या बुक समरीमध्ये आपण हे डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. आय बटनवर क्लिक करून तुम्ही ही समरी ऐकू शकता. आता पुढच्या भागाकडे वळूया. दुसरा भाग आहे सध्याच्या क्षणामध्ये जगायला शिका. आपल्याला असं वाटतं की इतरांनी आपल्या इच्छांनुसारच वागावं. आपण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करायला लागतो. आपण आपल्या जीवनाचा आनंदही घेत नाही. आपण लहान मुलांकडून, प्राणी पक्ष्यांकडून, जनावरांकडून शिकलं पाहिजे की कसे ते वास्तवात जगतात, कसे ते लहान सहान गोष्टींमध्ये आनंदी होतात. लहान मुलं नेहमी वर्तमान काळात जगतात. नवीन गोष्टी शिकण्यात, शोधण्यात आणि मस्ती करण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. लोकांना काय वाटतं याची त्यांना पर्वा नसते. ते स्वतःची तुलना इतर मुलांशी देखील करत नाहीत. आपण देखील त्यांच्याचप्रमाणे खुश राहू शकतो, पण त्यासाठी आपल्याला फक्त वर्तमानात राहण्याची गरज आहे. आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आधीच आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत. आपल्याला फक्त त्यांना पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. आपण ते कसं मिळवू शकतो हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच सध्याच्या क्षणामध्ये जगायला शिका. भूतकाळ आणि भविष्यकाळाची चिंता करू नका. सध्या घडणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो क्षण पूर्णपणे जगा. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्याकडे बघा. प्रत्येक गोष्टीसाठी आभारी राहा. तिसरा भाग आहे स्वतःवर प्रेम करा. लहानपणी आपण मनसोक्त खेळायचो, हसायचो, नवनवीन गोष्टी शिकायचो. आपण मुक्त जीवन जगायचो. पण जसजसं आपण मोठं होत जातो तसतसं आपण लोकांकडून नकारात्मक गोष्टी ऐकतो आणि लाज, भीती, स्वतःच्या क्षमतेवर संशय घेण्यासारख्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडतो. आपल्याला नेहमी वाटतं की आपल्यात काहीतरी कमी आहे, म्हणून आपण दुःखी राहतो. यावर उपाय म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. इतरांच्या लाईफचा विचार करू नका. तुम्ही केवळ तुमचं जीवन चांगलं बनवण्याचा विचार करा. तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या गोष्टी करा. जे लोक, जो अनुभव आणि ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतील त्यापासून स्वतःला दूर करू नका. आपल्याला एकच जीवन मिळालेलं आहे, म्हणून आपल्या स्वप्नातलं जीवन जगण्यास सुरुवात करा. स्वतःच्या आयुष्यात खुश राहा. स्वतःवर प्रेम करा. चौथा भाग आहे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याची काळजी करू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता तेव्हा तुम्ही फक्त 3 गोष्टींबद्दल विचार करणं आवश्यक असतं. पहिलं म्हणजे तुम्हाला जे काही बनायचं आहे ते खरंच तुम्हाला बनायचं आहे का. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही कराल त्याने तुम्ही कोणाला दुखवत तर नाहीत ना.
तिसरं म्हणजे ती गोष्ट तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल का, हे समजून घेण्यासाठी राईट बंधूंचं उदाहरण घेऊ. त्यांनी विमान बनवलं म्हणून आज आपण कुठेही जाऊ शकतो. विचार करा, 1900च्या शतकात हे मिळवणं किती अवघड झालं असेल. खूप जण तर त्यांना म्हणायची, हे दोन्ही भाऊ वेडे झालेत. पण शेवटी त्यांना विमान बनवण्यात यश मिळालंच. त्या काळी न्यूयॉर्क टाइम्सने असा दावा केला होता की पुढील 10,000 वर्ष विमान बनवणं अशक्य असेल. पण 10 दिवसानंतरच त्या दोन्ही भावांनी हे शक्य करून दाखवलं. राईट बंधूंनी त्या पत्रकारांचे, लोकांचे ऐकले असते तर त्यांनी 19व्या शतकातील सगळ्यात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट बनवली असती का? तर नक्कीच नाही. तुमचे देखील मित्र, शेजारी, नातेवाईक तुमच्यात नेहमी दोष, कमीपणा शोधायचा प्रयत्न करत असतील. पण तुम्ही याचा विचार न करता शांत राहा. तुम्हाला जे करायला आवडतं ते करा, पण अशी कोणतीच गोष्ट करू नका ज्याने दुसऱ्यांना त्रास होईल. फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आता पुढच्या भागाकडे वळूया. 5वा भाग आहे स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली तर अनेक अशक्य गोष्टी शक्य होतील. संधीची अनेक दारं तुमच्यासाठी उघडतील. आपल्या सभोवतालच्या गोष्टीत कायम सुधारणा करा. अशा लोकांना भेटा जे तुमचे स्वप्न साकार करण्यात तुमची मदत करतील. सकारात्मक विचारसरणीच्या लोकांभोवती वेळ घालवा. नेहमी उत्साही असलेल्या लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करा. 6वा भाग आहे द्यायला आणि घ्यायला शिका. दान केल्याने आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. दान करणे ही समाधानाची भावना आहे. तुम्ही दान करता म्हणजे तुम्हाला असा विश्वास आहे, तुम्ही जर गोष्टी दुसऱ्यांना दिल्या तर त्याने तुमचा काहीच तोटा होणार नाही. या उलट आपण जे काही दान करतो ते एक दिवस नक्की आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत येते. जर जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टी हव्या असतील तर अगोदर तुम्ही द्यायला शिका आणि मग नंतर आपोआपच तुमच्याकडे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी यायला सुरुवात होईल. प्रत्येक ॲक्शनची एक रिॲक्शन असतेच, मग ती चांगली असो किंवा वाईट. शेअरिंगसाठी तुम्ही एखाद्या NPO किंवा NGO मधील लोकांना देणगी देऊ शकता किंवा निस्वार्थ त्यांची सेवा करू शकता. ज्याला जास्त आवश्यकता आहे त्या व्यक्तीला तुमची एखादी वस्तू दान करू शकता. शक्य असेल तितके हसा, लोकांची स्तुती करा आणि मोकळ्या मनाने राहा. जर तुम्हाला कोणी आमंत्रित केलं तर तिथे नक्की जा. इतरांनाही तुम्हाला काहीतरी देण्याची संधी द्या. एखाद्याला काहीतरी देणं आणि एखाद्याकडून काहीतरी मिळवणं किती छान असतं, त्याचा आनंद घ्या. दान करत राहा आणि विश्वास ठेवा की जे तुम्ही दान करत आहात त्यापेक्षा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील. कदाचित त्या गोष्टी काही वेगळ्या स्वरूपात असतील, पण त्या नक्की तुमच्याकडे परत येतील. स्वतःवर प्रेम करा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करू शकता. 7वा भाग म्हणजे आभार माना. जेव्हा आपण एखाद्याकडून काही घेतल्यावर त्याचे आभार मानतो तेव्हा स्वतःलाच चांगलं वाटतं. तसंच देणाऱ्या व्यक्तीलाही वाटतं की त्याने दिलेल्या भेटवस्तूची तुम्हाला किंमत आहे. धन्यवाद म्हणणे, एखाद्याचे आभार मानणे हे जीवनात सकारात्मक ऊर्जेसोबतच आणखीन आशीर्वाद आणि स्तुती घेऊन येतं. म्हणजेच धन्यवाद म्हणून तुम्ही त्यांच्या मनात उतरता. तुमचे आभारी असल्याचे बोलणं ऐकून त्यांनाही तुम्हाला मदत करून आनंद होतो. प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं पाहण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही तुमच्या मुलांना शाळेतून घरी नेत असताना तुमच्या कारचं टायर पंक्चर झालं. कदाचित तुमची चिडचिड होईल, पण तुम्ही त्या परिस्थितीत शांत राहायला हवं. तुम्ही असा विचार करू शकता की तुमची कार दुरुस्त होईपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. याने तुम्हाला तर छान वाटेलच, पण मुलांना देखील संकटात स्वतःला शांत कसं ठेवायचं याचं शिक्षण मिळेल. तुम्ही झोपण्यापूर्वी त्या दिवशी घडलेल्या 10 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. कारण जेव्हा आपण प्रत्येक लहान लहान गोष्टींचे आभार मानण्यास सुरुवात करतो तेव्हा आपले जीवन खूप सुंदर आणि सकारात्मक होत जाते. 8वा भाग म्हणजे इतरांना माफ करायला शिका. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात किंवा ज्यामुळे तुम्हाला राग येईल त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तो वाईट अनुभव पुन्हा पुन्हा मनामध्ये आणू नका. इतरांना माफ करायला शिका, कारण आपण एखाद्या गोष्टीचा जितका जास्त राग करू ती आपल्याला तेवढाच मानसिक त्रास देते. जेव्हा तुम्ही इतरांना माफ करता तेव्हा त्या गोष्टीचा तुमच्यावरही चांगला परिणाम होतो.
समजा तुमचं एखाद्या व्यक्तीशी भांडण झालं. तुम्ही बरोबर आहात आणि समोरचा चुकीचा आहे, पण हे पुन्हा पुन्हा सांगू नका. बदला घेण्याची भावना मनात ठेवू नका आणि त्याला तुमची माफी मागण्यास देखील सांगू नका. भांडण तिथेच संपवा आणि त्या गोष्टीला विसरून जा. लक्षात ठेवा, बरोबर असण्यापेक्षा आनंदी असणं जास्त चांगलं. या जगात तुमच्यासारखा दुसरा कुणी नाही आणि या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. आयुष्य खूप छोटं आहे. नेहमी हसत राहा. पैसा आणि वस्तू व्यतिरिक्त इतरांमध्ये आनंदही वाटायला शिका. हृदय द्रावक नाही तर हृदयस्पर्शी गोष्टी बोला, कारण त्या गोष्टी केवळ तुम्हालाच नाही तर इतरांनाही आनंद देतील. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. या समरीमधला कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते आम्हाला कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग समरीसोबत पुन्हा भेटू.